सर या सगळ्याच्या मध्ये तुम्ही मंडल आयोगाचा उल्लेख केलात, डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण तिथे एक प्रश्न असा आहे की एकंदरीत मंडळ आयोगाचं मराठा कम्युनिटीला घेऊन काय ओपिनियन होतं? दुसऱ्या भागामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हा प्रश्न खूप गंभीर आहे की मंडल आयोगाने मराठा समाजाला काय ट्रीटमेंट दिली. ऍक्च्युअली मंडल आयोगाला फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशच्या ओबीसीचं पडलेलं होतं आणि ज्या भागामध्ये आरक्षण रुजलेलं आहे असा मंडलचा समज करून देण्यात आला ते म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडू. या दोन राज्याच्या आरक्षणाच्या धर्तीवर त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या ओबीसीचं एक गठ्ठा वोट बँक बांधायची होती, म्हणून त्यांनी त्या दोन्हीच याला जास्ती एकमेकाशी जोडून बघितलं. म्हणजे 4 राज्यातील आरक्षणाचा अभ्यास करायला त्यांनी एका संस्थेला सांगितलं होतं. त्यांनी पण कर्नाटक आणि तामिळनाडू मधलं आरक्षण आणि उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या आरक्षणाचा अभ्यास केला. म्हणजे आश्चर्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची सुरुवात झाली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला पहिल्यांदा अधिकृतपणे आरक्षण दिलं, एक ऑर्डिनन्स काढून. तर तो इतिहास सुरुवातच आरक्षणाची महाराष्ट्रात झाली. त्याच्यापूर्वीची खरी आरक्षणाची कल्पना मांडली की ज्या जातीची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्यांना तुम्ही त्या प्रमाणात आरक्षण म्हणजे जागा दिल्या पाहिजे, असं महात्मा फुलेंनी गुलामगिरीमध्ये पण म्हटलं आणि शेतकऱ्याच्या आसूडमध्ये पण म्हटलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची भूमिका पण पहिल्यांदा तयार झाली आणि अधिकृतपणे आरक्षण पण 1902 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लागू केलं. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा जर त्याच्यामध्ये एवढा मोठा सिंहाचा वाटा एकूण आरक्षण संकल्पनेमध्ये आणि त्याला रुजविण्यामध्ये, तर या तीनही महामानवाचं मंडलने अजिबातच दखल घेतलेली नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या आरक्षणाबद्दल मंडलचं काय अक्कल होती ती तशीच सिद्ध होती. महाराष्ट्रातले जे शाहू फुले आंबेडकरांची नावं सांगतात ना आणि मंडल आयोगालाही त्याच वेळेला डोक्यावर घेतात, तर मंडल आयोग शाहू फुले आंबेडकरांना न मानणारा असा होता हे त्याचा पुरावाच आहे. कारण त्याच्या अहवालामध्ये शाहू फुले आंबेडकरांबद्दल किती लिहिलेलं आहे तुम्ही एक वाक्य दाखवा मला. अशी वस्तुस्थिती आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या समाजाबद्दल मंडलला काही घेणं देणं पण नव्हतं. त्याला अजून एक दुसरा अँगल होता की त्यांना ओबीसीच वोट बँक करायचे असल्यामुळे, आणि तो साहजिकच जनता गव्हर्नमेंट जे होतं ते भाजपाई आणि समाजवादी अशा दोघांचं होतं. म्हणजे पूर्वीचा जनसंघ आणि समाजवादी एकत्र येऊन तो पक्ष झालेला होता. म्हणजे त्यांना ते पर्यायी काँग्रेसच्या पर्यायी जनमत उभं करायचं होतं, म्हणून तो मंडल आयोगाची रचना होती. म्हणजे अँटी काँग्रेसिझम हे मंडलचा बेस होता. आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा काँग्रेसचा मतदार आहे असं समज ब्राह्मणांनी करून दिलेला होता भारतभर. त्यामुळे मराठ्यांना तर कुठल्याही परिस्थितीत बेनिफिट मध्ये घ्यायचं नाही असं मंडलने साहजिकच महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं मत करून दिलेलं होतं. म्हणून मराठ्यांना डावलायचं तर मग काय करायचं, तर त्यांनी ते फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी लोकसंख्या गणनेसाठी ग्राह्य धरल्या, त्यामध्ये 2.21% मराठा त्याच्यात घालून टाकले फॉरवर्ड हिंदू कम्युनिटीमध्ये. आणि त्याच्या आधीच्या पॅराग्राफ मध्ये असं म्हणलं की मी ही लोकसंख्या 1931च्या जातीने जनगणनेवरून घेतलेली. आणि तिथं मंडल आयोग फसलेला आहे. कारण जेव्हा मुंबई हायकोर्टासमोर हा विषय मंडल मंडल मंडल, तर तेव्हा आम्ही 1931चा तो जनगणनेचा अहवाल आणि मंडल आयोगाचा पॅराग्राफ एकत्रित जज समोर मांडला ऍडव्होकेट विनीत नाईक यांच्या माध्यमातून. आणि त्यावेळेला कोर्टाला आम्ही दाखवून दिलं की 1931च्या जनगणनेमध्ये मराठा समाज हा इंटरमिजिएट कास्ट मध्ये आहे आणि अप्पर कास्ट आणि फॉरवर्ड कम्युनिटीचं वेगळी कॅटेगरी, त्यात मराठा नाहीये. हे जेव्हा आम्ही ते म्हणजे दादांचं जे सत्य दाखवलं तिथे, तेव्हा मग माननीय हायकोर्टने जजमेंट मध्ये लिहिलंय की मंडलने फसवणूक केलेली, मंडलने बोगस लिहिलेलं आहे, ते मंडलने खोटं लिहिलेलं. आणि इंटरमिजिएट बॅकवर्ड क्लास तेव्हाचा 1931चा म्हणजे 1930च्या दरम्यानचा, तो म्हणजे आजचा ओबीसी हे 768 प्यारा इंदिरा साहनी मध्ये जो आहे त्याच्यामध्ये नमूद आहे. म्हणजे 1931ला जर आपण फॉरवर्ड म्हणजे इंटरमिजिएट कास्ट मध्ये असू, तर आज ओबीसी आहोत ते 768च्या पॅराग्राफ नुसार इंदिरा साहनीनेच व्याख्या केलेली आहे. म्हणजे मंडलने ही बोगसगिरी मराठ्यांच्या बाबतीत केलेली आहे. मराठ्यांबद्दल त्याच्या तेवढा म्हणजे फॉरवर्ड हिंदू कम्युनिटीमध्ये मराठा एवढं लिहिण्यापलीकडे मराठ्यांचं काही वर्णन त्या मंडल आयोगामध्ये एक ओळीचं वर्णन नाही. म्हणजे असं स्पष्टपणे त्यांनी अन्यायच केलेला आहे मराठ्यांना. यानंतर आपला जो मूळ प्रश्न होता की आज विधानसभेमध्ये कार्यमंडळात होत असलेल्या चर्चेमध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही असं म्हणतात की ओबीसीला धक्का न लावता आपण मराठ्यांना आरक्षण देऊ.
ह्याचा आज आपण काय मतीत अर्थ घ्या? खरं म्हणजे हा प्रश्न सुरुवातीला तुम्ही जेव्हा विचारला त्याचीच आपण पार्श्वभूमी मागच्या भागामध्ये पाहिलेली. तर मी मागच्या भागात हे सांगितलं की जे विद्यमान ओबीसीच्या जाती आहेत, म्हणजे ज्या ओबीसी प्रवर्गात घालण्यात आलेल्या जाती असं आपण त्याला म्हणू. ओबीसी प्रवर्ग बोगस नाहीये. ओबीसी प्रवर्ग हा म्हणजे सरकारने दिलेले कॉन्स्टिट्युशनल प्रवर्ग आहे. पण त्यात ज्या जातींना घातलेलं आहे ते 1967 ला कसं मनमानी पद्धतीने घातलं, नंतर त्याच्यामध्ये कशा एक 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 मुळीच्या जीआरने त्या जाती ऍड केलेल्या हे मी सांगितलं. पण असं आता नाकाने कांदे सोडून भुजबळ सांगतात की मंडलने आम्हाला मागासलेलं ठरवलंय, हे म्हणजे त्याचा फार मोठा जावई शोधच आहे. कारण मंडलने तर महाराष्ट्रात एकही जातीला मागासलेलं ठरवलं नाही. कारण कोणाला किती मार्क पडले, कोणाचा सर्वे किती केला, किती सॅम्पल घेतले याचं कोणी मला दाखला देऊन दाखवा. आणि मुळात मंडलने त्याच्या एकूण अहवालामध्ये लिहिलंय की मी 3 दिवस महाराष्ट्रामध्ये आलो होतो. म्हणजे एकूण 3 दिवसामध्ये महाराष्ट्र फिरून त्याने कधी सर्वे केला तर सर्वे ऍक्च्युअल त्याने केला नाही. एकही त्याने फॉर्म गोळा केलेला नाही मंडलने. ही वस्तुस्थिती. म्हणजे मंडलने काही तपासणी केली नाही, बीडी देशमुख समितीने काही तपासणी केली नाही आणि केवळ जातींची यादी त्या 180 जाती घातल्यानंतर एक 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 जात आणि उपजात वाढवत नेली आणि मग एम आर बालाजीच्या खटल्यानुसार जातीच्या आधारावर दिलेलं आरक्षण हे काही कॉन्स्टिट्युशनल आरक्षण नाहीच आहे. त्यामुळे त्या जाती ज्या घातलेल्या आहेत त्या अवैधानिक पद्धतीने आरक्षणामध्ये घातलेल्या आहेत. हा एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा असा आहे की इंदिरा साहनीचा जेव्हा खटला झाला, निकाल आला, तेव्हा इंदिरा साहनीने एक सक्तीचा नियम घालून दिला की यानंतर ज्या काही आरक्षणाच्या तक्रारी असतील किंवा जे काही आरक्षणाबद्दल केलं जाईल राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये, म्हणजे एससी एसटीचं आरक्षण वगळून उरलेल्या आरक्षणामध्ये जे काही करेल सरकार, राज्य सरकार असो की केंद्र सरकार, त्याला त्या वैधानिक राज्य मागासवर्ग आयोगाच्या मांडवा खालून न्यावंच लागेल. म्हणजे त्याच्या रेकमेंडेशन शिवाय काहीही सरकारला करता येणार नाही. हा इंदिरा साहनी मधला निकाल आदेश आहे. परंतु जेव्हा मराठा समाजाने एक प्रस्ताव दिला 1993 मध्ये आणि मे 93 ला खत्री, तेव्हा त्यांनी नव्यानेच कमिटी नेमली, ती मुटाटकर समिती म्हणायची त्याला, ते स्टँडिंग कमिटी म्हणायची त्या कमिटीला. त्यांनी आयोग नेमलाच नाही. म्हणजे इंदिरा साहनीने सक्तीचा आदेश दिला होता की 4 महिन्याच्या आत स्टॅच्युटरी बॅकवर्ड क्लासेस कमिशन नेमलं पाहिजे, म्हणजे वैधानिक आयोग नेमला पाहिजे कायद्याने, असं सांगितलं होतं त्याने. पण यांनी ते नेमलंच नाही. यांनी फक्त एक ॲडहॉक कमिटी नेमली मुटाटकर समितीनं 15 मे 1993, 15 मार्च 1993 ला ती समिती नेमली आणि इमिजिएट मे 93 ला म्हणजे 2च महिन्यानंतर मराठा समाजाचं प्रकरण त्या कमिटीकडे पाठवलं. कशासाठी? तर मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्यासाठी. म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्यासाठी प्रकरण पाठवलं. एका वर्षात जर अहवाल आला असता तर स्वाभाविकच मराठा त्या दिवशी त्या काळामध्ये ओबीसीत गेलेलं दिसला असता. कारण तेव्हा हे काही धक्का लावू देणार नाही वगैरे असले विषय तेव्हा निर्माण झालेले नव्हते. परंतु मराठा जेव्हा ओबीसी साठी प्रस्ताव देतात आणि त्यांचं प्रकरण आयोगाकडे त्या कमिटीकडे आलं हे जेव्हा कळलं, तर मग तेव्हा अनेक ओबीसीचे म्हणजे त्यातल्या आरएसएसचे भिकुजी दाते, हे देवरे, नंतर भुजबळ, नंतर ते भरपूर लोक आहेत, गोपीनाथराव मुंडे, हे सगळे लोकांनी शरद पवारांना त्या काळामध्ये भेटले आणि त्यांनी परसुएशन सुरू केलं की इंदिरा साहनीने 50% पर्यंत आरक्षण आता अलाउड केलेलं आहे, त्यामुळे आमचं पण आरक्षण 50% पर्यंत वाढवा. आरक्षण 50% पर्यंत वाढवणं केव्हा योग्य झालं असतं? तर त्याने आयोगाकडे पाठवायचं, यांचं आरक्षण वाढवायचं की नाही वाढवायचं. आयोगाने म्हणजे त्यावेळेची कमिटी होती, समजा ते कमिटीकडे जरी पाठवलं असतं तर स्वाभाविकपणे कमिटीने सांगितलं असतं द्यायचं की नाही द्यायचं. तर त्याने ते कमिटीकडे पाठवलं नाही आणि त्याच्यावरती 93च्या विधी म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा केली विधिमंडळात आणि ती चर्चा अशी केली की ओबीसीचं आरक्षण वाढवलं पाहिजे. आता स्वाभाविक असं आहे की इंदिरा साहनीचं 50% पर्यंत अलाउड केलं हे बरोबर आहे, पण ते कोणासाठी अलाउड केलं होतं? तर देशामध्ये 52% ओबीसी आहे असं गृहीत धरून ते 27% अलाउड केलं. पण महाराष्ट्रामध्ये तर पहिल्यापासून ओबीसीची लोकसंख्या मर्यादित आहे म्हणून तर त्यांना 10% आरक्षण दिलेलं होतं. परंतु लोकसंख्येचा आकडा ग्राह्य न धरता त्यांनी आता जसं ओबीसी वाले खोटा नाटा दबाव आणतात
त्याही वेळेला शरद पवारांकडे पाया पडून रडून गागून त्यांनी आमचं 54%, आमचं 52% लोकसंख्या सांगून सांगून त्यांनी ते आरक्षण वाढवून घेतलं. म्हणजे 23 मार्च 1994 ला जो जी आर निघाला, त्या जी आर मध्ये ऑल ऑफ ए सडन म्हणजे एकदम 14% म्हणजे 14% पूर्वीचं व्हीजेएनटी आणि ओबीसी आरक्षण होतं, तर 10% ओबीसी आरक्षणामध्ये एकदम 16% वाढ करण्यात आली, म्हणजे ते 26% करण्यात आलं. पण ते खूप जास्ती दिसेल, मग काय करायचं, मग ते वाटेकरी होते. म्हणजे मग गोपीनाथ मुंडे त्यांची वंजारी जातला सेफ पाहिजे, मग धनगरांचे अण्णा डांगे होते, मग त्यांचं धनगर जात सेफ पाहिजे, म्हणून त्यांनी धनगरासाठी वेगळं कॅटेगरी केली, वंजाऱ्यांसाठी वेगळी कॅटेगरी केली. आज जे मराठ्यांना म्हणतात ना की मराठ्यांनी एकट्याला काय सोनं लागलं कारण वेगळी कॅटेगरी कशाला करायची त्यांच्यासाठी, ऑलरेडी वंजाऱ्यांसाठी वेगळी कॅटेगरी केलेली आहे, धनगरांसाठी वेगळी कॅटेगरी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, मग ते आरक्षण जे वाढवलेलं होतं ते आणि आधीचं आरक्षण व्हीजेएनटी आणि ओबीसीचं क्लब केलं असं दाखवलं, एकत्र केलं असं दाखवलं, आणि मग मनमानी पद्धतीने त्याचे 4-5 गट निर्माण केले. त्याच्यामध्ये आता जेवढे अहवाल आले, म्हणजे इदातेंचा अहवाल आलाय भिकुजी इदातेंचा 1999चा, नंतर थाडे समितीचा अहवाल आहे 1961 व्हीजेएनटी बाबत, नोमॅडिक ट्राईब आणि डिनोटिफाईड ट्राईबच्या बाबत. तर नोमॅडिक ट्राईब आणि डिनोटिफाईड ट्राईबची संख्या महाराष्ट्रामध्ये 1961 साली थाडे समितीने दाखवलेली आहे 3.3% आसपास दाखवली, तरी त्यांना 4% आरक्षण तेव्हा दिलं. भिकुजी इदातेने धनगर आणि वंजाऱ्यासह नोमॅडिक आणि डिनोटिफाईड ट्राईबची लोकसंख्या दाखवलेली आहे 8.33 म्हणजे 8.33, आणि आतापर्यंत कोणीही त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या व्हीजेएनटीची दाखवलेली नाही, पण त्यांना 11% रिझर्वेशन दिले. त्याच्यानंतर 8 डिसेंबर 1994 ला पुन्हा 2% आरक्षण गोवारींचं हत्याकांड झालं म्हणून त्यांना देण्यात आलं, एक स्पेशल प्रवर्ग तयार करण्यात. त्यांना एसटी मध्ये घालता येत नाही म्हणून त्यांना स्पेशल प्रवर्गामध्ये 2% आरक्षण दिलं. त्याच्यामध्ये गोंड, गोवारी आणि मीना वगैरे अशा बऱ्याच जाती घातल्या, त्याच्याही ओबीसीच्या काही जाती त्याच्यामध्ये घातल्या, आणि ओबीसीचं अजून आरक्षणाचं हे वाढवलं, प्रमाण वाढलंच म्हणजे त्याच्यामध्ये. तर त्याला चॅलेंज झालं होतं, तरी ते बेकायदेशीररित्या त्यांनी पुढे कंटिन्यू केलं. आता विषय असा आहे की 23 मार्च 1994 ला जे खोटा डिसिजन घेतला आणि काही आधार नसताना जे ओबीसी मध्ये जास्तीचं आरक्षण घातलं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक इम्बॅलन्स तयार झाला, म्हणजे एक असमतोल तयार झाला, आणि तो तेवढ्यावर थांबलेला नाहीये. त्याच्यात एक वाईट अजून गोम आहे. ती गोम अशी आहे की त्या जी आरने तोपर्यंत नसलेलं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीला एज्युकेशनल रिझर्वेशन 23 मार्च 94 पर्यंत नव्हतं. तेव्हा मराठा आणि ओबीसी सवलती घेत होती, ईबीसी सवलत घेत होतो आपण तेव्हा, आणि तेव्हा ईबीसी सवलतीवरच सगळे शिकत होते, मराठा असो ओबीसीतले जाती असो सगळे एकत्र ईबीसी वर शिकत होते. पण 23 मार्च 94 ला ओबीसीच्या 30% लोकांसाठी 30% एज्युकेशनल रिझर्वेशन नव्याने सुरू केलं. ही एक सगळ्यात मोठी वाईट गोष्ट मराठा समाजासाठी झाली. म्हणजे 23 मार्च 1994च्या जी आरने फार मोठा घात केलेला आहे मराठा समाजाचा, आणि तो काँग्रेसच्या सरकारच्या काळात झालेला आहे. 1967चा जी आर सुद्धा काँग्रेसच्याच काळात निघालेला आहे, जे की जातवार यादी आहे, आणि तेव्हा म्हटलं जातं की मराठ्यांचं सरकार आहे, मराठा मुख्यमंत्री येईल, मग तुम्हाला कशाला लढायला पाहिजे. परंतु 1962 पासून ते 1975 पर्यंत त्या काळामध्ये मराठा मुख्यमंत्री नव्हता, आणि त्या काळामध्ये ओबीसी व्हीजेएनटीचा मुख्यमंत्री असल्यामुळे प्रशासनाला तर मोकळंच रान होतं. त्यांनी मराठ्यांचं पूर्ण पाणीपत तेव्हा तोपर्यंत करून टाकलेलं आहे, एक सेटलमेंटच त्यांची करून टाकली ओबीसी प्रवर्गाची, ती 94 ला त्याने कळस गाठलेला आहे. आता या पार्श्वभूमीवर जेव्हा विचार होतो की मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर कुठून द्यायचं, मग स्वाभाविकच असं आहे की ओबीसी आरक्षण इतकं वाढवून घेतलं की आता मराठ्यांना आपण म्हणलं की आम्ही येऊ देणार नाही, म्हटल्यावर मराठ्यांना आरक्षण मिळू शकणार नाही. आणि हे म्हणण्याला एक कारण जे मेजर झालंय ते कारण असं आहे की 1994 ला स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज इन्स्टिट्यूशन, कोऑपरेटिव्ह संस्था याच्यामध्ये कायदा असा आला की ओबीसी साठी 27% रिझर्वेशन देण्यात आलं. या राजकीय आरक्षणाने खरा घात केलेला आहे मराठ्यांचा. म्हणजे जसं 23 मार्च 1994चा जी आर एक मेजर त्यातला भाग आहे, म्हणजे महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामुळे मराठा आरक्षण लटकलं.
त्याचबरोबर हे जमिनीवरचं राजकारण जे आहे राज्याच्या अंतर्गत स्थानिक ठिकाणचं, त्याचा कायदा आला आणि त्यांना रिझर्वेशन मिळालं 243 टी आणि 243 डी नुसार. त्या रिझर्वेशन मुळे पण मराठ्यांच्या विरुद्ध ओबीसी आणि मराठे तर इतर वर्ग असं एकत्र बाकीचे आले एकत्र आणि मराठा थोडेसे आयसोलेट केले गेले आणि त्याच्यातून मराठ्यांना काहीच मिळू द्यायचं नाही अशी भूमिका पुढच्या काळात तयार झाली. जे 1993 ला प्रपोजल दिलेलं होतं त्याचा अहवाल आला 2003 साली. म्हणजे 10 वर्ष मराठ्यांचा अहवाल सुद्धा येऊ दिला नाही. आणि हाईट म्हणजे असं आहे की मराठ्यांचा अहवाल चांगला तयार केला होता TR पाटील आणि सितोळे यांनी, परंतु त्यावेळेला आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देऊन जेव्हा परदेशात गेलेले होते, आयोग नव्हता त्या काळामध्ये, भिकुजी इदाते नावाच्या RSS नेत्यांनी, ते माजी सदस्य होते, त्यांचा अप्रोच होता आयोगाच्या कार्यालयामध्ये, एक खोटा अहवाल तयार करून तिथे आयोगाच्या कार्यालयात ठेवला, त्या गठ्ठ्यामध्ये घालून ठेवला आणि तो खोटा अहवाल असा होता की सगळ्या मराठ्यांना ओबीसीत घालता येणार नाही, ज्यांची नोंद मराठा कुणबी आणि कुणबी मराठा त्यांनाच फक्त ओबीसीत घालता येईल, अशा आशयाचा त्याने एक अहवाल त्याच्या त्या गठ्ठ्यामध्ये लिहून ठेवला आणि तोच अहवाल जसाच्या तसा 1 वर्षाने सरकारकडे पाठवण्यात आला. त्याला खत्री कमिशनचा अहवाल म्हणतात. तो खत्री कमिशनचा अहवाल नाही, त्याच्यावर खत्री साहेबांचं कव्हरिंग नाही, सेक्रेटरीचं काही त्याच्याशी संबंध नाही, फक्त तो गठ्ठ्यात सरकारकडे गेला म्हणून सरकारने तो स्वीकारला आणि त्याच्या आधारावर 1 जून 2004 ला मराठा कुणबी कुणबी मराठा सुद्धा ओबीसीत घातले. आता खरं म्हणजे 1 जून 2004 ला ते मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ओबीसीत घातले, त्याच्यानुसारच मराठा समाजाचे खरं तर ओबीसीत प्रवेश झालेला आहे. कारण मराठा कुणबी म्हणजे कुणब्यामधले मराठा किंवा मराठ्यामधले कुणबी एवढाच त्याचा अर्थ होतो आणि मराठा कुणबी ही मराठ्याशिवाय कुणबीशिवाय अशी कोणती वेगळी जात नाही. एवढं स्पष्टीकरण जरी दिलं असतं नंतर सरकारने तरी आपलं काम झालेलं होतं. परंतु बापट आयोग नेमला. बापट आयोगाला ज्याने अहवाल चांगला केला, शेवटच्या काळात ते मराठ्यांना ओबीसीत घालणार की तेव्हा भुजबळांनी आपल्या विलासराव देशमुखावर दबाव आणून रावसाहेब कसबेची अपॉइंटमेंट करवली आणि रावसाहेब कसबेने राजकारण करून तो अहवाल निगेटिव्ह करून टाकला. त्याच्यानंतर राणे समितीच्या वेळेला राणे समिती नेमायची सरकारची इच्छा नव्हती. सरकारची अशी इच्छा होती की आयोगाने हे काम करावं, मराठ्यांचा अहवाल तयार करून द्यावा, समग्र अहवाल. कारण बापट आयोगाने काही सर्वे केलेला नव्हता, काही डेटा बापट आयोगाकडे नव्हता. मग तेव्हा हरिनरके आयोगामध्ये होते तर त्यांनी ते होऊ दिलं नाही. मग राणे समिती नेमली तर राणे समितीचा चेअरमन मराठा म्हणून पुन्हा त्याची वाट लावली. तर अशा पद्धतीने सगळा मराठ्यांचा घात वर्षानुवर्ष केला गेला आणि त्यामध्ये असं सांगितलं की आतापर्यंत जो इंदिरा साहनीने घालून दिलेला नियम आहे त्याच्यानुसार 50% हे वैधानिक आरक्षण म्हणजे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे. 50%च्या वर दिलं तर ते घटनाबाह्य होतं, हे सगळं जगजाहीर गोष्ट आहे. पण मराठ्यांना द्यायचं नाही असं कोणाला म्हणायचं नाही, तसं म्हणायचं नाही म्हणून म्हणायचं की बाबा आम्ही ओबीसीचा धक्का लावणार नाही, बाकी सगळं मराठ्यांना द्यायला तयार. म्हणजे मराठ्यांना असं द्यायचं की उकिरड्यावर फेकलेलं अन्न द्यायचं आणि ते खाताही येत नाही आणि दिलं ना तुम्हाला असं म्हटलं पण जातं. अशा पद्धतीची राजकीय लोकांची एक भूमिका आहे. याचा अर्थ सरळ असा आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देतो असं जो म्हणतो तो बेईमान आहे, तो खोटं बोलतो, तो चाटळपणा करतो, खोटारडा आहे आणि त्याला मराठ्यांना काही द्यायचं नाही. त्यामुळे मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर मार्ग एकच आहे की मराठा समाज हा आता मागासलेला समाज म्हणून घोषित झालेला आहे. एक आरक्षणाला पात्र असलेला सामाजिक व शैक्षणिक प्रवर्ग म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. त्याला आरक्षण द्यायचं आहे. आयोगाचा अहवाल शासनाने स्वीकारलेला आहे म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं पण आहे. पण त्यांना कायदेशीर आरक्षणात घालण्याऐवजी त्यांना घटनाबाह्य आरक्षणाचा वाटा दिला. तो सुद्धा हायकोर्टने तात्पुरता मान्य केला कारण प्रिन्सिपल ऑफ लेनियन्सी दयाभावाचा इंदिरा साहनी केसने दाखवला होता. तेच प्रिन्सिपल इथल्या हायकोर्टने मान्य केलं की यांनाही 70 वर्ष बाहेर ठेवलेलं आहे म्हणून दयाभावनेतून त्यांनी तात्पुरतं ते वरचं आरक्षण सुद्धा व्हॅलिडेट केलं, प्रमाणित केलं आणि असं सांगितलं की लवकरात लवकर एक राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या कलम 11 नुसार आता जे ओबीसी कोट्यामध्ये ज्या जाती आहेत त्यांचं तपासणी करावी, त्यातल्या प्रगत जातींना बाहेर काढावं म्हणजे जागा निर्माण होईल, त्याच्यामध्ये मराठा समाजाला घालावं
असं तर हायकोर्टचं जजमेंटच आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिलेलं आणि ते जजमेंट राज्य सरकार पाळत नाही. म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोर्टाने दिलेला निर्देश सुद्धा राज्य सरकार पाळत नाही. त्यातला एक निर्देश मात्र त्यांनी पाळला की हायकोर्टने जे सांगितलं की 16% हे आरक्षण 12% आणि 13% केलं पाहिजे, तेवढा अर्धा निर्देश त्यांनी पाळला. पण हा दुसरा निर्देश पाळला नाही. 1.5 वर्ष असंच निघून गेलं. त्यामुळे मराठा आरक्षणाला आता स्टे आलेला आहे. मग याच्यात भूमिका अशी आहे की जो म्हणजे आरक्षण देण्यासाठी 3 गोष्टीची गरज असते. म्हणजे इंदिरा आणि खटल्याच्या नंतरच्या काळासाठी जे नियम घालून दिले त्यानुसार पहिलं तर म्हणजे त्याचा सरकारने विचार केला पाहिजे की या समाजाला आरक्षण द्यायचं आहे. दुसरं म्हणजे त्या आरक्षणाचं प्रकरण राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवलं पाहिजे. तिसरं म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाकडे गेल्यानंतर तात्कालिक क्वांटिफायबल डेटा म्हणजे कॉन्टेम्पररी क्वांटिफायबल डेटा पुरेसा जमा केला पाहिजे. त्याच्या आधारावर आयोगाने त्याचं परीक्षण केलं पाहिजे आणि राज्याच्या सेवेमध्ये त्याचं अपूर्व प्रतिनिधित्व हेही सांगितलं पाहिजे. आणि त्याच्या आधारावर हा वर्ग जो आहे हा आरक्षणाला पात्र आहे की नाही याचा निष्कर्ष सांगितला पाहिजे. आणि एवढं करून मग शिफारस केली पाहिजे की यांना आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं. मग इतक्या सगळ्या प्रक्रियेमध्ये न्यायमूर्ती मशे सरांचा आयोग नेमला गेला. त्यांचा मृत्यू झाल्यामुळे न्यायमूर्ती गायकवाड आयोग त्याचे चेअरमन झाले. या आयोगामध्ये 6 ओबीसीचे रिझर्व्ह कॅटेगरीचे म्हणजे व्हीजेएनटी ओबीसी असे 6 जण सभासद होते. आणि हे जे म्हणतोय ना वडेट्टीवार आयोग मागासवर्ग आयोग म्हणायचं त्यात मागासवर्गीय नसेल तर कसं चालेल. हा मंत्री कोणी केलं या बावळटाला मला तेच समजत नाही. मागासवर्ग आयोग म्हणजे जो राज्य मागासवर्ग आयोगाचा त्याला काही क्वालिफिकेशन आहे. म्हणजे तुम्ही उद्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसला म्हणाल तो ब्राह्मण आहे म्हणून त्याला होता येणार नाही कारण देशामध्ये ब्राह्मण 4% असं म्हणण्याची घटनेमध्ये तरतूद नाहीये. तर राज्य मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष करायचं तर या काँग्रेसच्या सरकारने नियम ठरवलेला. अर्थात हा काँग्रेसवाला नंतर झाला त्यामुळे त्याला काँग्रेसबद्दलही प्रेम नाही. तर राज्य मागासवर्ग आयोग जो आहे याचा कायदाच या सरकारने केलेला आहे. काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारने 2009ला तो लागू झाला. 2006च्या ऑगस्ट मध्ये पारित केला. तेव्हा हेच अजितदादा होते, हेच भुजबळ होते, तेव्हा पार्थ दुसरे मुख्यमंत्री असतील पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच लोक होते. वडेट्टीवार जरी तेव्हा नसला तरी तो नंतर आता त्या पक्षात गेला तर त्यांनी थोडंसं कृतज्ञ राहिलं पाहिजे. तर त्यांनी कायद्यामध्येच लिहिलेलं आहे की हायकोर्टचा किंवा सुप्रीम कोर्टाचा रिटायर्ड जस्टिस त्याचा अध्यक्ष असतो. त्याची जात कोणती असावी असं लिहिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये संशोधक एक असावं त्याची जात कोणती असावी असं लिहिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र असं राज्य आहे की त्याच्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या कायद्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन आहे. मुळामध्ये राज्य मागासवर्ग आयोग नियमताना रिझर्वेशन दिलेलं नाही देशामध्ये कुठल्याच आयोगामध्ये. ते महाराष्ट्रात दिलेलं आहे. ते कमी पडलं होतं म्हणून फडणवीसने अजून दुरुस्ती करून आणखी विजेला पण दिलं. म्हणजे विजेला दिलं, एनटीला दिलं, ओबीसीला दिलं. त्यात पुन्हा सगळ्या भागाला प्रतिनिधित्व पाहिजे अशी पण तरतूद आहे. आणि मग त्याच्या आधारावर 6 जण ओबीसीचे म्हणजे मी नावही सांगतो की आपले जाधव साहेब आहेत औरंगाबादचे ते कैकाडी समाजाचे. त्याच्यानंतर रावळ मॅडम आहेत मुंबईच्या त्या गोपाळ समाजाचे त्या भटक्या समाजाचे आहेत. हे विमुक्त समाजाचे आहेत. त्याच्यानंतर कर्डिले भूषण कर्डिले ते तेली समाजाचे आहेत ते ओबीसी आहे. नंतर दत्ता बाळासाहेब पुण्याचे आहेत ते माळी आहेत. नंतर आपले प्रमोद येवले जे आता कुलगुरू आहेत ते ओबीसी आहेत ते कुणबी आहेत. आणि त्याच्यामध्ये एक ब्राह्मण आहे अमरावतीच्या विभागातले. आणि मग आता इतके सगळे असल्यावरही म्हणतात ते त्याच्यात मागासवर्गाचे लोक नव्हते म्हणजे यांना काय आता यांची बुद्धी गहाण ठेवली काय. आणि हा जे रेकमेंडेशन आयोगाने केलेलं आहे ते रेकमेंडेशन एकमताने केलेले 3 रेकमेंडेशन आयोगाने केलेले. आयोगाने असं कुठेही म्हटलेलं नाही की मराठा समाजाला 50%च्या वरचं आरक्षण द्या. मुळात आयोगाची कक्षाही आपण समजून घेऊ. मुळात आयोगाने रेकमेंड काय केलं की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणून म्हणजे निश्चित झालेला आणि त्याचं राज्याच्या सेवेमध्ये अपुरं प्रतिनिधित्व आहे हे दिसून आलेलं आहे. त्याच्यानंतर हा मागास वर्ग निश्चित झालेला असल्यामुळे राज्य घटनेतील 15(4) आणि 16(4) नुसार मिळणाऱ्या आरक्षणाच्या लाभाला तो पात्र ठरलेला आहे. आणि हा समाज असा मागासलेला ठरलेला असून आरक्षणाला पात्र ठरलेला असल्यामुळे
राज्यामध्ये जर काही सरकारला जर विशेष परिस्थिती वाटत असेल, म्हणजे काय 85% लोक त्या आरक्षणाला पात्र ठरलेले, म्हणजे त्या दिवशी 85% म्हणजे मराठा, ओबीसी, एससी आणि एसटी असे 85% होतात. कारण 34% ओबीसी, 30% मराठामध्ये 64% होतात. 34% ओबीसी, 30% मराठा म्हणजे 64% होतात. आणि एससी आणि एसटी 21% आहे, म्हणजे 85% होतात. मग 85% समाजाला 52% आरक्षणाचं जर सरकारला वाटत असेल, म्हणजे त्यात लिहिलेलं नाही तसं, पण हा समाज पात्र ठरल्यामुळे जर सरकारला काही विशेष परिस्थिती उद्भवलेली आहे असं वाटत असेल, तर सरकारने घटनेच्या चौकटीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा असं आयोगाने म्हटलेलं आहे. मराठ्यांना 50%च्या वर घाला असं म्हटलेलं नाहीये. आता या परिस्थितीमध्ये आयोग काय म्हणू शकतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर सरकारने आयोगाला 30 जून 2017 रोजी पत्र देऊन टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत. टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे काय करू शकतो आयोगाने, आयोगाची कार्यकक्षा काय ते समजून सांगितलेले 30 जून 2017च्या पत्रानुसार. त्याच्यामध्ये सरळ सरळ सरकारने लिहून दिलेलं आहे की आयोगाला राज्य मागास वर्ग आयोगाच्या नियमानुसार अहवाल द्यायचा आहे. मग हे लिहून दिल्यावर राज्य आयोगाचं सगळं कामकाज हे राज्य मागास वर्ग आयोगाच्या कक्षेमध्येच चालू शकतं. मग त्यांची कक्षा काय आहे, तर राज्य मागास वर्ग आयोग कायद्यानुसार आयोगाचं कामकाज काय आहे की फक्त मागासलेला घटक लक्षात आला, एकदा मागासले पण निश्चित झालं, त्याचा अपूर्व प्रतिनिधित्व आहे असं समजलं की त्याची शिफारस करायची. पण शिफारस एवढीच करता येते आयोगाला की राज्यामध्ये आता ज्या यादी आहे, एससी एसटी वगळता जी यादी आहे त्यातल्या एका यादीत घालायचं का यादीतून काढायचं एवढंच फक्त आयोगाला सांगता येतं. त्याच्या पलीकडे आयोगाला काही करता येत नाही, कारण आयोगाची कार्यकक्षा ही यादीत घालणे आणि यादीतून काढणे याच्या पलीकडे नाहीये. आयोगाने राज्यातल्या परिस्थितीचा अभ्यास करावा, हे सगळा अभ्यास त्याच्यासाठीच आहे की यांना रिझर्वेशन देता येईल का, यांचा विकास आणखी करता येईल, याच्यासाठीच ते सगळे फंक्शनिंग दिलेलं आहे. परंतु आयोगाला आरक्षणाच्या बाबतीत विद्यमान यादीमध्ये घालण्याचा किंवा विद्यमान यादीतून काढण्याचीच फक्त शिफारस करता येते. आणि त्यानुसार या आयोगाने शिफारस केली की हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे, त्यामुळे याला 16(4) आणि 15(4) नुसार आरक्षण दिलं पाहिजे. आणि याचा योग्य निर्णय घेण्यासाठी घटनेच्या चौकटीत सरकारने कायदा पारित केला पाहिजे किंवा जी आर केला पाहिजे. हा सरकारचा विषय, तो काही आयोगाने सांगितलेला नाही. पण आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा, सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा असं आयोगाने सांगितलेलं. याचा अर्थ फडणवीस सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो कायद्यानुसार 9(2) नुसार बंधनकारक असतो राज्य सरकारवर, त्या 9(2) चा भंग केलेला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने एक्झिस्टिंग यादीमध्येच मराठ्यांना घाला असं रिकमेंडेशन केलेलं, कारण आयोग त्याच्या पलीकडे रेकमेंडच करू शकत नाही कायद्यानुसार. आणि हे त्या कायद्यानेच केलेलं काम आहे असं फडणवीस सरकार म्हणते. म्हणजे ते कायद्यानेच केलेलं काम आहे, तर 9(2) नुसार हे सरकारवर बंधनकारक होतं की राज्य मागासवर्ग आयोगाचा शिफारस मान्य करणं. शिफारस मान्य करणं म्हणजे विद्यमान ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करणं, एवढंच सरकारच्या हातात आहे. त्याने त्याच्या पलीकडे काही केलं तरी तेवढं कलम काढूनच ते कायदा लागू होऊ शकतो. त्यामुळे सगळा कायदा बाद होणार नाही. जी आर काढला काय, कायदा केला काय, त्याने काही फरक पडत नाही. फक्त त्याने जे म्हणलं की आम्ही 52% आरक्षणाशिवाय हे आरक्षण देत आहोत, हा जो कायदा आहे, हे जे कलम आहे, हे एक्झिस्टिंग म्हणजे आता विद्यमान कायद्याच्या विरुद्ध आहे. राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या विरुद्ध आहे. 9(2)च्या तरतुदीचा तो भंग आहे. आयोगाच्या तरतूद त्याने मान्य केलं नाही असं त्याचा अर्थ होतो. मग आता काय करता येऊ शकतं, तर तेवढा एक कलम फक्त सरकारला दुरुस्त करा असं हायकोर्टने किंवा सुप्रीम कोर्टने आदेश द्यायचा, किंवा हायकोर्टने ते कलम खारिज करायचे किंवा सुप्रीम कोर्टने ते कलम खारिज करायचे. आणि विद्यमान यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश होणारच आहे, कारण आयोगाने त्याला मान्यता दिली. सरकारने त्यांचा हेतू सांगितला की हा समाज मागासलेला आहे म्हणून आम्हाला यांना आरक्षण द्यायचंय. हायकोर्टने यांच्या मागासलेपणाची मान्यता दिलेली आहे आणि सरकारचं जे हेतू आहे आरक्षण देण्याचा त्यालाही मान्यता दिलेली आहे. परंतु तात्पुरतं 50%च्या वरचं आरक्षण का मान्य केलं, कारण सरकारला थोडा वेळ द्यावा रिव्ह्यू घेण्यासाठी, म्हणून ते तसा वेळ दिला. पण सरकार करतच नसेल तर मराठा समाजाला वाट बघायची गरज नाही.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार त्याला हायकोर्ट आदेश देऊ शकतं सरकारला की यांना आता विद्यमान ओबीसीच्या आरक्षणात घातलं पाहिजे. आणि आता सुप्रीम कोर्टाच्या केसचं काय होणार तर त्याच्या अधीन राहून असा निर्णय देऊ शकतं हायकोर्ट. सुप्रीम कोर्ट सुद्धा वेगळ्या पिटिशन मध्ये असा निर्णय देऊ शकतं. त्यामुळे हा एक मार्ग आहे. आणि जर हे विरोधी पक्ष नेते आणि सरकार पक्षाचे नेते म्हणत असतील की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही, येस आम्ही पण धक्का लावणार नाही. आमची पण इच्छा आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा नाही. अरे आम्हीच म्हणतो, कारण तो तर कायदेशीर कोटा आहे राज्यामधला, त्याला कशाला धक्का लावायचा. त्याला धक्का न लावताच आम्हाला त्याच्यात जायचंय, प्रश्नच येत नाही. मग आता ओबीसीचं तुम्ही कमी करणार का. मुळात जे ओबीसी कोटा आहे तो कोणत्याही एका जातीचा नाही किंवा जाती समूहाचा पण नाही. तो कोटा राज्याचा आहे. राज्यातला जो जो घटक सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरेल त्याच्यासाठी तो कोटा आहे. जेवढे घटक एज्युकेशनली सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरतील आणि आयोगाने त्यांना आरक्षणात घालायची शिफारस जर केलेली असेल तर त्याच कोट्यामध्ये ते सगळे येणार. मग आता विद्यमान जातीला कमी पडेल का. खरं म्हणजे कमीच असतं. आरक्षण हे पुरेसं नसतंच. पुरे पडण्यासाठी आरक्षण नसतं. आरक्षण हे कमी पडण्याचाच भाग आहे. आरक्षण ही एक मदत म्हणून गोष्ट आहे. आरक्षण म्हणजे काही करिअर करण्याचे साधन नव्हे किंवा आरक्षण म्हणजे 100% सगळं ठराविक जातींच्याच पदरात द्यायचं आणि बाकीच्यांना भिकेला लावायचं असं काही नाहीये. आरक्षण हे कमीच असतं नेहमी. त्यामुळे ते कमी पडेल का तर पडू शकतं, कारण आपल्या देशात जेवढं उपलब्ध आहे तेवढंच आपण देतो. मग आता दारिद्र्य रेषेखाली खूप लोक आहेत, दारिद्र्य रेषेखालचे खूप लोक आहेत, त्यांना ते कमी पडतं सरकारच्या तरतुदी. म्हणून काय ते म्हणतात का दुसऱ्याला दरिद्री ठरवू नका आणि त्यांना काही सवलती देऊ नका. असं नाही, कारण शेतकऱ्यांचं आता एवढं नुकसान होतं. शेतकऱ्यांना काय 2,000-5,000 रुपये एकरी मदत देतात, मग त्यांना ते कमीच पडतं. तरी तेवढीच घेऊन त्यांना गप्प बसावं लागतं. सरकारच्या सवलती ह्या पुरेशा नसतात, त्या कमीच असतात. पण सगळ्या लोकसंख्येचा विचार करून जे वाटायला येईल तेवढंच घ्यायचं असतं. त्यामुळे कोणाला कमी पडत नसतं. आरक्षण कमीच असतं. म्हणजे मराठ्यांना 30% लोकसंख्येला 12-13% दिलं म्हणजे ते काय खूप दिलं का. कमीच दिलेलं आहे, तरी मराठे गप्प बसून घेतात 12-13% तर 12-13%. मग मराठा जर 12-13% घेऊ शकतात तर 20% ओबीसी आहे, त्यांना 10% घ्यायला काय अडचण आहे. अशी काही अडचण नाही. हा, त्याच्यामध्ये मराठ्यांचा अजून एक उदार दृष्टिकोन. जर ओबीसीतल्या काही जातींना असं वाटतं की आम्हाला हे आरक्षण कमी पडेल जर मराठ्यांना ओबीसी कोट्यात घातलं, विद्यमान कोट्यात घातलं तर, मग त्यांच्या समोर मार्ग आहे की त्यांना जास्ती पाहिजे असेल त्यांनी सरकारकडे मागणी करायची की अजून आम्हाला 20% आरक्षण वाढवून द्या. त्याला मराठ्यांचा कुठे विरोध आहे. आणि तसंही ओबीसीच्या कोणत्याही जातीला कायदा लागूच नाही. ते तर सरकारच्या पण डोक्याच्या वर आहेत. त्यांना सरकार आणि विरोधी पक्ष सगळे घाबरतात. ते कायद्याच्या वरचे लोक आहेत. मग त्यांना द्यावं ना त्यांनी 20%. त्यांना कुठे कोर्टात कोण खेचणार आहे. आम्हाला मात्र लिगल कोटा घेऊ द्या, कारण आम्हाला 17-60 दुश्मन आहेत. त्यांना कोणी दुश्मन नाही. ते सज्जन लोक आहेत. त्यांना कायदा लागू नये, त्यांना कोणता नियम लागू नये, त्यांना सुप्रीम कोर्टाचे आदेश लागू नये. आणि शिवाय विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचं त्यांना कवच कुंडल आहेत, संरक्षण आहे. तर त्यांना द्यावं एक्स्ट्रा 20% अजून काढून. आम्ही कुठे म्हणतो त्यांना कमीच ठेवा म्हणून. त्यांना किती द्या तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही. पण विद्यमान ओबीसी कोटा जो आहे त्याच्यात मराठा समाजाचे ते 12-13% आरक्षण आहे, ते रिझर्व्ह आहे आणि ते त्यांना दिलं पाहिजे. हाच त्याच्यावर उपाय आहे. कोणी म्हणत असेल ओबीसी धक्का लावायचा नाही तर बिलकुल लावायचा नाही. ओबीसी कोट्याला धक्का लावायची गरज नाही. ते तसंच राहिलं पाहिजे. बंद